जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्या जे जे फूडच्या किचनमध्ये अख्खा मसूरची मी आमटी दाखवणार आहे। छोट्या वाटीने एक वाटी घेतली, 3 पाण्याने धुवून मी शिजवून घेते 3 शिट्ट्या करून। कढई ठेवून घेतली आता आणि हे बघा मी आता खोबऱ्याचे तुकडे केले थोडेसे। मसूर डाळीची साधी सुधी आमटी करायले मी। ह्याच्यामध्ये मी लसण जिरे थोडंसं वाटून घेते। लसण टाकायले, थोडंसं कोथिंबीर टाकायले, थोडंसं जिरं टाकायले आणि हे वाटून घेते। हां बघा मस्तपैकी आपलं डायरेक्ट मसूर अख्खा मसूर मी शिजवून घेतला। हे बघा हे नुसतं मी असं फेटून घेले, साधी आमटी टाकायला लागली लसूण जिरं टाकून। लसण खोबऱ्याचं वाटण, लसण खोबरा जिरं, थोडंसं मीठ घालून घ्यायचं। हे शिजताना आपण घातलं नव्हतं। काळं तिखट घालायले, थोडंसं तेलात ठेवून द्यायचं। कोथिंबीर घालायची, भिजलं की हे बघा हे अख्खा मसूर घालून द्यायचा। तुम्हाला आता किती पातळ पाहिजे आहे ते तुम्ही ठरवायचं, घट्ट आणि पातळ। मी थोडंसं पाणी घालून घेत आहे। आता खळखळ उकळू दे। आपली आमटी तयार आहे। याच्यावर घालून घेऊ आपण कोथिंबीर। हे बघा सुंदरपैकी झालेली आहे। पटकन झटपट होणारी अख्ख्या मसूरची आमटी। काहीही वाटण नाही, कांदा नाही, टोमॅटो नाही, फक्त लसण काळं तिखट आणि खोबरं टाकून केलेली, अतिशय चविष्ट लागते। मस्त बाजरीची भाकरी आणि आमटी खाला चुरून खायची। भरपूर सॅलेड घ्यायची जोडीला, काकडी घ्यायची, टोमॅटो घ्यायचं, कांदा घ्यायचा,